Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. Today is Sunday and in today's spoken English session, let us learn something new. Let us learn about affixation. 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 नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलती आहे आणि आजच्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण ॲफिक्सेशनबद्दल माहिती घेणार आहोत. काही नवीन शब्द बघणार आहोत. तर ॲफिक्स AFFIX ॲफिक्स या शब्दाचा अर्थ आहे लावणे किंवा चिकटवणे. So, affixation means adding a word to form a new word. So, this addition can be either at the beginning or end of the word. म्हणजेच शब्दाला दुसरा शब्द जोडायचा आहे आणि मूळ शब्दाच्या अगोदर किंवा नंतर तो शब्द जोडला तर त्याला म्हणतात affixation. तर these affixes have two main categories, prefix or suffix. Prefix spelling is PREFIX. Prefix म्हणजे मराठीत उपसर्ग असं ज्याला म्हणतात. So, affix added before a word is called prefix. त्याचं उदाहरण आहे disloyal. 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 तर हे प्रिफिक्स या सदरात येतं. अँड द सेकंड कॅटेगरी इज सफिक्स. SUFFIX. सफिक्स. सो सफिक्स दॅट इज ॲडेड ॲट द एंड ऑफ द वर्ड इज कॉल्ड सफिक्स. म्हणजे शब्दाच्या शेवटी जे दुसरा शब्द किंवा लेटर्स ॲड होतात त्याला म्हणतात सफिक्स, ज्याला मराठीत प्रत्यय असं म्हणता येईल. एक्झाम्पल आहे क्लोजर. CLOSURE. तर क्लोज हा मूळ शब्द आहे आणि URE जोडलं की क्लोजर. सो टुडे लेट अस लुक ॲट प्रिफिक्सेस म्हणजे उपसर्ग. आता हे शब्द आपल्या बोलण्यात वारंवार येतात, प्रिफिक्स किंवा सफिक्स असलेले शब्द, आणि आज आपण प्रिफिक्सेस बघणार आहोत. सो when we add a prefix before a word, we modify or change its meaning. Many of these prefixes have been derived from other languages, mostly Greek or Latin, and each prefix has its own meaning. म्हणजेच उपसर्ग लावल्यावर इंग्लिशमध्ये शब्दाचा अर्थ बऱ्याचदा बदलतो आणि हे उपसर्ग वेगळ्या भाषेतले असू शकतात, जसे की ग्रीक किंवा लॅटिन. For example, prefix DE comes from Latin and it means to reverse or take away from. तर त्याचा शब्द आहे decompose. DECOMPOSE. कंपोज म्हणजे तयार करणं आणि डिकम्पोज म्हणजे ब्रेकडाऊन इंटू पार्ट्स, म्हणजेच मराठीत विघटन. तर ही हा जो प्रिफिक्स आहे तो लॅटिनमधनं आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे टू रिव्हर्स. तर असे प्रिफिक्सेसचे 3 कॅटेगरीज असू शकतात. देर आर 3 कॅटेगरीज ऑफ प्रिफिक्सेस. निगेटिव्ह प्रिफिक्सेस, पेजॉरेटिव्ह प्रिफिक्सेस अँड प्रिफिक्सेस ऑफ डिग्री ऑर साईज. आता हा थोडा ग्रामरमधला तपशिलाचा भाग झालेला आहे, पण हे तपशिलाचे भाग जरी वगळले, म्हणजे किती प्रकार आहेत हे लक्षात न ठेवता त्यातले शब्द कुठले बनलेत हे आपण जरी लक्षात घेतलं तरी स्पोकन इंग्लिशमध्ये याचा खूप उपयोग होतो. सो बट देर आर 3 कॅटेगरीज. निगेटिव्ह प्रिफिक्सेस म्हणजे ज्याला नकारात्मक उपसर्ग म्हणता येतील. पेजॉरेटिव्ह म्हणजे ज्याला जनरली निगेटिव्ह सूचित अर्थ असलेले प्रिफिक्सेस आणि डिग्रीसाठी वापरण्यात येणारे प्रिफिक्सेस.
तर पहिली उदाहरणं आपण बघूया निगेटिव्ह प्रिफिक्सेसची. तर प्रिफिक्स DIS म्हणजे DIS हा जो उपसर्ग आहे त्याचा अर्थ कसा होतो तर रिव्हर्स मिनिंग ऑफ द वर्ड. फॉर एक्झाम्पल डिसलॉयल, डिसओबे, डिसक्लोजर. तर लॉयल म्हणजे आपल्याला माहिती आहे इमानदार, डिसलॉयल म्हणजे बेईमान. तर DISनी इट रिव्हर्सेस द मिनिंग ऑफ द वर्ड. तसंच पुढचा प्रिफिक्स आहे DE. इट इम्प्लाइज निगेशन अँड एक्झाम्पल्स आर devalue, decompose. Okay. The next prefix is NON, नॉन. जनरली ह्याला आपण हायफन देतो पुढं, एक छोटी डॅश असते NON आणि एक डॅश. त्याचा अर्थ आहे ऑफ लिटल व्हॅल्यू किंवा नॉट. आता त्याची उदाहरणं कुठली आहेत? नॉन व्हायलंट, नॉन डॅश व्हायलंट, नॉन सेन्स म्हणजे ऑफ लिटल व्हॅल्यू या नॉन या प्रिफिक्सचा अर्थ. नंतर पुढचं आहे UN. त्याचाही अर्थ रिव्हर्स इन मिनिंग असा होतो. त्यामुळे मूळ शब्द जो आहे त्याचा हे प्रिफिक्स लावल्यावर उलटा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल अनफेअर, अनरॅप. अनरॅप म्हणजे उघडणे, रॅप म्हणजे पॅक करणे, अनरॅप म्हणजे उघडणे. तसंच आणखीनही काही प्रिफिक्स आहेत. IN, IL, IR, IM. आता या प्रत्येकाचा एक एक शब्द मी सांगते. इनक्रेडिबल, INCREDIBLE, इनक्रेडिबल. त्याला इन हे प्रिफिक्स लागलं. नंतर IL, त्याचं एक्झाम्पल देता येईल इल्लीगल, ILLEGAL. LEGALचा अर्थ आहे लिगल म्हणजे वैध, कायदेशीर. इल्लीगल म्हणजे अवैध. मग IRचं एक उदाहरण आहे इररेलिव्हंट, RELEVANT, इररेलिव्हंट. त्याचाही अर्थ रेलेव्हंटच्या उलट होतो, निगेटिव्ह. IR हे प्रिफिक्स आहे. पुढचं आहे IM, इमोबाईल, IMMOBILE. मोबाईल म्हणजे हलणं, इमोबाईल म्हणजे जो हलू शकत नाही तो. तर असे हे काही काही प्रिफिक्सेस आपण पाहिले. DIS, DE, NON, UN, IN, IL, IR, IM हे सगळे निगेटिव्ह प्रिफिक्सेस आहेत. तर पुढचा प्रकार मी म्हणला तसा पेजोरेटिव्ह म्हणजे जनरली ज्याचा निगेटिव्ह सूचित अर्थ होतो. आता त्याचं उदाहरण एक घेता येईल. माल, MAL हे जे प्रिफिक्स आहे ते इट शोज समथिंग विच इज इव्हिल ऑर रॉंग. उदाहरणावरनं स्पष्ट होईल. माल फंक्शन, MALFUNCTION, माल फंक्शन. किंवा माल न्यूट्रिशन, हाही शब्द ऐकलेला आहे आपण. माल न्यूट्रिशन, MALNUTRITION. माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषित असणे. पुढचं प्रिफिक्स ह्या सदराखाली जे येतं ते आहे मिस, MIS. मिस म्हणजे रॉंगली ऑर बॅडली डन. त्याचं उदाहरण आपल्याला आहे सोपं, मिसयूज म्हणजे चुकीचा वापर. मिस असं जे प्रिफिक्स आहे त्याचा अर्थ आहे रॉंगली ऑर बॅडली डन. मिसयूज, मिसगाईड. पुढचं आहे सुडो, PSEUDO. आता ह्या प्रिफिक्सकडे जरा लक्ष द्यायचं आहे. जरी आपण उच्चार सुडो असला तरी त्याचं स्पेलिंग पीपासून आहे, PSEUDO. तर त्याचाही अर्थ जो आहे तो फॉल्स ऑर डिसेप्टिव्ह म्हणजे खोटं वाटणारं. आणि त्याचा एखादा शब्द सांगता येईल सुडो सायन्स म्हणजे वरवर दिसणारं जे सायन्स आहे, खोटं सायन्स. तर असं हे सुडो जे आहे प्रिफिक्स ते थोडं वेगळं आहे. आता तिसरी कॅटेगरी आहे प्रिफिक्सेसची, ते प्रिफिक्स ऑफ डिग्री ऑर साईज. हे आपण डिग्रीज ऑफ कम्पॅरिझनमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा ॲडजेक्टिव्ज आपण फॉर एक्झाम्पल आहे गुड, बेटर, बेस्ट हे वेगवेगळ्या डिग्रीज आहेत ॲडजेक्टिव्सच्या. अधिकतम, अधिकतर,
तरतम जो भाव आहे तो. तर तसे जे प्रिफिक्सेस आहेत त्याची मी 2-3 उदाहरणं देते. एक्स्ट्रॉ, EXTRA, एक्स्ट्रॉ म्हणजे मोर दॅन. त्याचं एखादा सोपं उदाहरण म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हे आहे प्रिफिक्स जे डिग्री किंवा साईज दाखवतं. तसंच आहे हायपर, HYPER. हायपरचा अर्थ राहतो इन एक्सेस किंवा बियॉन्ड स्कोप. हायपर टेन्शन आपण जेव्हा म्हणतो तर हे प्रिफिक्स लावून हायपर टेन्शन हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. मिनी, MINI, मिनी या प्रिफिक्सचा अर्थ आहे स्मॉलर, स्मॉलर दॅन अदर्स. मिनी व्हॅन म्हणजे इतर सामान्य व्हॅन जी असते त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे ही झाली डिग्री, डिग्री ऑफ कम्पॅरिझन. तर मिनी हे जे उपसर्ग आहे ते डिग्री दाखवतं. तर ही जी डिग्री और साईजची प्रिफिक्स दाखवणारे उदाहरणं आहेत ती पुष्कळ आहेत. त्यातली मी थोडीशी घेतली, एक्स्ट्रा, हायपर, मिनी. सो आज आपण बऱ्यापैकी आपण प्रिफिक्सेस आणि त्याचे प्रकार आणि त्याचा अर्थ काय होतो आणि त्याची उदाहरणं असे आपण पाहिलेली आहेत. ही प्रिफिक्सेस आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ह्यातले प्रिफिक्स वापरून तयार केलेले शब्द आपण वापरले तर आपली भाषा अधिक प्रवाही आणि उठावदार होते. एस्पेशली जेव्हा आपण मुलाखती वगैरे देतो तेव्हा आपली भाषा उठावदार किंवा लक्ष वेधून घेण्याजोगी असावी. त्यासाठी हे जे शब्द आहेत ते शब्द आपण वापरू शकतो. लेखी इंग्लिशमध्ये ही शब्द आपण वापरू शकतो. जसं जेव्हा आपण लेटर्स लिहितो किंवा एखादी गोष्ट लिहितो, स्टोरी लिहितो किंवा आपण समरी किंवा एसे लिहितो, त्याही वेळेस हे सगळे शब्द आपल्याला उपयोगी पडतात. सो आय होप यू हॅव एन्जॉयड दिस सेशन ऑफ प्रिफिक्सेस अँड आय विश यू ऑल अ हॅपी संडे. थँक्यू. धन्यवाद.